महत्त्वाची बातमी, राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात 4,000 रुपये जमा होणार आहेत। पीएम किसान सन्मान आणि नमो शेतकरी महासन्मान निधीचे हे पैसे जमा होतील। पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्या वाशिममधील कार्यक्रमातून रक्कम वितरित करण्यात। सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे की आपण सर्वांनी निश्चितपणे याचा लाभ घ्यावा। आता 19 जिल्हे हे आपण याच्यामध्ये समाविष्ट केले आहेत। 150 कोटी रुपये। नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुमच्यासाठी धमाका बातमी आलेली आहे, कारण की 4,000 रुपये वाटपाला सुरुवात होणार आहे। शेतकरी मित्रांनो, आता हे 4,000 रुपये तुम्हाला कसे मिळणार आहे, संपूर्ण माहिती बघूया। शेतकरी बांधवांसाठी अत्यंत आनंदाची आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे। नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता असे दोन्ही हप्त्याचे वितरणास शासनाकडून अधिकृत मंजुरी देण्यात आली आहे। या निर्णयामुळे राज्यातील पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर थेट आर्थिक मदत जमा होण्यास सुरुवात झाली आहे। सरकारच्या माध्यमातून राबवण्यात येणाऱ्या या योजनेचा मोठा फायदा राज्यातील शेतकरी कुटुंबांना होणार आहे। या शेतकरी योजनेचा 9वा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता अशा दोन्ही योजनेची रक्कम एकत्रितपणे थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे। यामुळे ऐन हंगामाच्या काळात शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे। हे वितरण शासनाच्या वतीने टप्प्याटप्प्याने आणि अत्यंत पारदर्शक पद्धतीने पूर्ण केले जाणार आहे। या प्रक्रियेसाठी पहिल्या टप्प्यामध्ये राज्य सरकारने अनेक महत्त्वाच्या जिल्ह्यांची निवड केली आहे। सर्व संबंधित बँकांना हे सक्त आदेश देण्यात आले आहे की पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर ही रक्कम तातडीने जमा करावी। यामध्ये 1 नंबर जर बघितलं तर लातूर जिल्ह्याचे नाव आहे। या जिल्ह्यामध्ये ही प्रक्रिया अत्यंत अनुक्रमाने आणि सहजपणे राबवली जात आहे। महत्त्वाकांक्षी योजनेअंतर्गत वितरण प्रक्रिया आता संपूर्ण राज्यभर युद्ध पातळीवर सुरू करण्यात आली आहे। तांत्रिक अडचणीमुळे सुरुवातीच्या काळात काही जिल्ह्यांमध्ये वितरण प्रक्रियेस अल्प वा विलंब झाला असला तरी आता प्रशासनाकडून ही संपूर्ण प्रक्रिया अधिक वेगाने पूर्ण करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहे। यामध्ये दुसऱ्या जिल्ह्यांचे नाव जर बघितले तर हिंगोली जिल्ह्याचं नाव पुढे येत आहे। हिंगोली जिल्हा आणि अमरावती जिल्हा या जिल्ह्यातील हजारो पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर आता ऐन वेळेवर रक्कम जमा करण्यास जोमाने सुरुवात झाली आहे। सरकारचं जर बघितलं तर मोठे निर्णय समोर येत आहे। राज्य सरकारचे नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता आणि केंद्र सरकारचा पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता अशा दोन्ही योजनेचे हप्ते मिळून 4,000 रुपयांचा मोठा निधी थेट हस्तांतरण म्हणजे डीबीटी प्रणालीद्वारे पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा केला जात आहे। यामध्ये 4थ्या जिल्ह्यांची जर गोष्ट केली तर यामध्ये वाशिम हा जिल्हा मोठा आहे। या जिल्ह्यामध्ये तांत्रिक प्रक्रिया आता अत्यंत गतीने सुरू असून शेतकऱ्यांनी याचा मोठा फायदा होताना दिसत आहे। जिल्ह्यामध्ये पहिल्या टप्प्यात वाटप सुरू करण्यात आले आहे। त्यामध्ये प्रामुख्याने अनेक महत्त्वाच्या आणि कृषीप्रधान जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला आहे। पात्र शेतकऱ्यांना प्राधान्य हे 4,000 रुपयापर्यंत रक्कम दिली जात असून तेथील स्थानिक बँकांमध्ये शेतकऱ्यांसाठी मोठी गर्दी पाहायला मिळत आहे। यामध्ये 5वा जिल्हा हा अकोला आहे। हा जिल्हा महत्त्वाचा यामुळे ठरतो कारण अकोला जिल्हा आणि बुलढाणा जिल्हा येथील शेतकऱ्यांसाठी खरोखर एक मोठी आणि महत्त्वाची बातमी आणि लाभदायक बातमी ठरेल, कारण की हा जिल्हा जास्त प्रमाणात मोठ्या याच्यात आहे। सरकारने हे आर्थिक वितरण अतिशय सुरळीत आणि विलंब सुरू व्हावे यासाठी 12 प्रमुख बँकेची निवड केली आहे। यामध्ये कोटक महिंद्रा बँक, HDFC बँक, ICICI बँक आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यासारख्या बँकांचा समावेश आहे, ज्या बँक शेतकऱ्यांना सेवा देण्यात नेहमीच आघाडीवर असतात। यामध्ये आणि या 12 जिल्ह्यांची प्रमुख यादी सुद्धा जाहीर करण्यात आली असून या जिल्ह्यांना प्रथम लाभार्थी प्राधान्य देण्यात येईल। आता यामध्ये 8वा जिल्हा हा वर्धा आणि बीड या जिल्ह्यामध्ये बँकांना माध्यमातून निधी वाटप प्रक्रिया वेगाने पार पडत आहे। स्टेट बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँक ऑफ इंडिया यांचे सुद्धा नाव आहे। स्टेट बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँक, बँक ऑफ इंडिया, पोस्ट ऑफिस यांसारख्या आणि प्रमुख सहकारी बँकेमध्ये राज्यातील सर्वाधिक शेतकऱ्यांची खाती असल्याने तेथे ही रक्कम जमा करण्याची प्रक्रिया अधिकपणे सक्रिय राबवली जात आहे। यामध्ये 10वा जिल्हा धाराशिव आणि 11वा परभणी या जिल्ह्यामध्ये ही प्रक्रिया आता गती घेत असून शेतकरी आनंदी दिसत आहे। आणि शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी राहणार आहे, कारण की तुमच्या या 12 बँकांमध्ये तुमच्या बँकेची सुद्धा निवड झाली असेल असं कन्फर्म करण्यात आलेलं आहे। आणि शेतकरी मित्रांनो, 4,000 रुपये ही रक्कम शेतकऱ्यांना आर्थिक बळकटी देणारी ठरणार आहे। शेतकऱ्यांनी आपल्या बँक खात्यात व्यवहाराबाबत काही महत्त्वाची सूचनांचे पालन करणे अत्यंत गरजेचे आहे। बँकेकडून लावण्यात येणारे किमान शुल्क नियम गांभीर्याने लक्षात घेऊन खात्यात पुरेशी रक्कम कायमस्वरूपी ठेवणे गरजेचे आहे, जेणेकरून कोणत्याही प्रकारचा अनावश्यक दंड कापला जाणार नाही।
12व्या जिल्ह्यांची गोष्ट जर केली तर यामध्ये नांदेड जिल्ह्याने अतिशय याबाबत दक्षता बाळगून घ्या आणि या गोष्टीचे पालन करणे अत्यंत आवश्यक ठरणार आहे, कारण की 12वा जिल्हा हा नांदेड असून महत्त्वाचा जिल्हा आहे. केवळ पात्र आणि गरजू शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळावा या उद्देशाने सरकारकडून काही कडक निकष निश्चित करण्यात आले आहे. ज्यांनी आवश्यक सर्व कागदपत्रे पूर्णपणे अद्ययावत आहेत अशा शेतकऱ्यांच्या खात्यावर 4,000 रुपयांचा लाभ जमा होणार आहे. त्यामुळे त्रुटी असल्यामुळे त्या त्वरित दुरुस्त करून घ्याव्यात. यामध्ये 13व्या जिल्ह्यांची पण गोष्ट करण्यात आली आहे आणि हा जिल्हा जालना आहे. जालना या जिल्ह्यासाठी आता वितरण अधिकृतपणे आदेश जाहीर करण्यात आले आहे, कारण की जालना जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना मोठे नुकसान दिसले आहे आणि त्यानुसार त्यांना मोठी बातमी सुद्धा समोर आलेली आहे. त्यातील आर्थिक व्यवहारांसाठी आणि कागदपत्राच्या पडताळणीसाठी मतदान कार्डाचा वापर ओळखपत्र म्हणून अनिवार्य केला जाणार आहे. याची दाट शक्यता प्रशासनाकडून वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनी आपली सर्व सरकारी कागदपत्रे विशेषतः आधार रेडिक्टेड आणि मतदान कार्ड अद्यावत ठेवणे हे त्यांच्यासाठी महत्त्वाचे आणि हिताचे ठरणार आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांसाठी ही प्रक्रिया सुरू झाली असून 14 जिल्हा हा छत्रपती संभाजीनगर आहे आणि त्यानुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी माहिती समोर आणत ही गोष्ट म्हटली आहे. अशा प्रकारचा आर्थिक लाभ मिळवण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या फसवणुकीला बळी पडू नका हे अत्यंत महत्त्वाचे आहे. आपली बँक खात्याशी संबंधित गोपनीयता माहिती किंवा पॅन कार्डची माहिती कोणत्याही अनोळखी व्यक्तीला फोनवर किंवा अधिकृत ठिकाणी देऊ नका, अशी सूचना शासन वारंवार करत आहे. यामध्ये वारंवार केल्यानुसार आणि सर्वात जास्त या गोष्टींची महत्त्वाची भर हे 15व्या जिल्ह्यानुसार आपल्या अहमदनगर आणि 16वा जिल्हा हा सातारा या जिल्ह्यासाठी निधीची तरतूद राबवण्यात आली आहे. की अहमदनगर आणि या जिल्ह्यामध्ये ही मोठी बातमी चांगली आणि पार पडणारीच ठरलेली आहे, कारण की अहमदनगर आणि सातारा हे जिल्हे 2 प्रमुख जिल्हे म्हणून पण नोंद करण्यात आलेली आहे. आतापर्यंत विविध माध्यमातून अनेक प्रकारच्या अफवा पसरल्या होत्या, परंतु आता अधिकृतरित्या निधी मंजूर झाला असल्याने राज्यातील शेतकरी बांधवांसाठी मोठा उत्साह आणि समाधानाचे वातावरण आहे. तरी सर्व पात्र शेतकऱ्यांनी आपल्या जवळच्या बँकेत जाऊन किंवा ऑनलाईन तपासणी करून त्यांची खात्री करून घ्यावी. 17वा जिल्हा जर बघितला, सांगली जिल्ह्यासाठी पैसे वितरित केले जात आहे आणि सांगली जिल्हा हा महत्त्वाचा, कारण की शेतकऱ्यांमध्ये उत्साह अतिप्रमाणात असल्यामुळे जर बघितले तर सांगली जिल्ह्याला महत्त्वाचे लाभ देण्याचे आणि 4,000 रुपये त्यांच्या खात्यावर येण्याचे शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी आणि गर्दीचे वातावरण तयार झालेले आहे. थोडक्यात सांगायचे झाले तर नमो शेतकरी योजनेचा 9वा आणि PM किसान योजनेचा 23वा हप्ता मिळून 4,000 रुपये आता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्यास सुरुवात झाली आहे. यामध्ये 18वा जिल्हा हा सोलापूर जिल्ह्यासह सर्व जिल्ह्यातील प्रक्रिया लवकरच पूर्ण होईल, अशी सर्व पात्र शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचा निधी मिळेल.